वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरा का गुंडाळला जातो? सावित्रीने यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण कसे परत मिळवले आणि 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती, पूजाविधी, महत्त्व आणि या दिवशी काय करायला हवे आणि काय करू नये. वटपौर्णिमा 2026 कधी आहे? हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. तारीख 29 जून 2026 सोमवार. हा दिवस विशेषतः विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केले जाते. वटपौर्णिमेची कथा. प्राचीन काळी राजा अश्वपती यांची कन्या सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि पतिव्रता होती. विवाहासाठी तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. मात्र ऋषींनी भविष्यवाणी केली होती की सत्यवानाचे आयुष्य फार कमी आहे आणि त्याचा एका वर्षात मृत्यू होणार आहे. सावित्रीला ही गोष्ट माहिती असूनही सत्यवानाशी विवाह केला. जेव्हा सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आला तेव्हा तो जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. सावित्रीही त्याच्या सोबत गेली. अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला. तेवढ्यात यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्री यमराजांच्या मागे जाऊ लागली. तिची निष्ठा, भक्ती आणि बुद्धिमत्ता पाहून यमराज प्रसन्न झाले आणि तिला अनेक वरदान दिली. शेवटी सावित्रीने अशी युक्ती केली की यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. यामुळे सावित्री पतिव्रतेचे सर्वोच्च प्रतीक मानली जाते. वडाच्या झाडाचे महत्त्व. वटवृक्ष म्हणजेच वडाचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. मान्यता आहे की मुळांमध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो, खोडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, फांद्यांमध्ये भगवान शंकराचा वास असतो. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक आहे. म्हणून महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून दीर्घ सौभाग्याची प्रार्थना करावी. वटपौर्णिमा पूजा विधी. सकाळी काय करावे? पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा नवीन वस्त्रे परिधान करावीत. विवाहित महिलांनी साडी, हिरव्या बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र इत्यादी सौभाग्य अलंकार धारण करावेत. पूजा साहित्य तयार ठेवावे. पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, दीप, कापसाचा दोरा, फळे, नैवेद्य, पाणी किंवा कलश. वडाची पूजा कशी करावी? वडाच्या झाडाजवळ जावे, झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू वाहावे, फुले अर्पण करावीत. सावित्री सत्यवानाचे स्मरण करावे. वटपौर्णिमेची कथा ऐकावी किंवा वाचावी. झाडाभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना दोरा गुंडाळावा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. शेवटी आरती करावी. वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. अखंड सौभाग्य. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. कौटुंबिक सुख. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते अशी श्रद्धा आहे. मानसिक शक्ती. सावित्रीप्रमाणे धैर्य, संयम आणि निष्ठा वाढवण्याचा संदेश हा सण देतो. पर्यावरण संरक्षण. वडाच्या झाडाची पूजा करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला जातो. वटपौर्णिमेला काय करावे? सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी. वडाच्या झाडाची पूजा करावी. गरिबांना अन्नदान करावे. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. भगवान विष्णू आणि माता सावित्रीचे स्मरण करावे. शक्य असल्यास उपवास करावा. वटपौर्णिमेला काय करू नये? वादविवाद करू नयेत. कोणाचाही अपमान करू नये. खोटे बोलू नये. झाडांच्या फांद्या तोडू नयेत. राग, मत्सर आणि नकारात्मकता विचार टाळावेत. पूजेचा संकल्प मोडू नये. शुभ मुहूर्त. वटपौर्णिमेची पूजा सूर्योदयानंतर सकाळच्या शुभ काळात करणे उत्तम मानले जाते. विशेषतः शुभ वेळ सकाळी साधारण 8:55 ते 10:40 दरम्यान. स्थानिक पंचांगानुसार वेळेत थोडा फरक असू शकतो. व्हिडिओचा प्रभावी शेवट. मित्रांनो, वटपौर्णिमेचा हा केवळ एक सण नसून निष्ठा, प्रेमळ, त्याग आणि कुटुंबातील एकात्मतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. माता सावित्रीच्या आदर्शातून आपण धैर्य, श्रद्धा आणि समर्पण शिकतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.